नमस्कार, मी प्रशांत सदामते, सामाजिक कार्यकर्ता, सांगली। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। प्रत्यक्षपणे 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होते व प्रत्यक्ष 5 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे। परंतु सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील बहुजन समाजाची कुलस्वामिनी व धार्मिक श्रद्धेचं स्थान असणारी कर्नाटक राज्यातील चिंचली येथील मायक्का देवीची यात्रा देखील 5 फेब्रुवारीला होते। लाखो भाविक हे 31 जानेवारीपासूनच बैलगाडी, घोडागाडी, खाजगी वाहने, एसटी बसेसद्वारे मुक्काम करण्याच्या हेतून चिंचली येथे त्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। त्यामुळं 5 फेब्रुवारीला मतदान आणि 5 फेब्रुवारीलाच त्या ठिकाणी मायक्का देवीची यात्रा होत असल्यामुळे लाखो भाविक हे त्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे इथल्या मतदानावरती, निवडणूक प्रक्रियेवरती परिणाम होणार आहे। तसेच लाखो भाविक हे 5 तारखेला होणाऱ्या मतदानापासून वंचित राहणार आहेत। हे गेलेले भाविक 7 तारखेला परत मूळ आपल्या गावी येतात। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला माझी नम्र विनंती आहे, तशा पद्धतीचा मी ईमेल देखील राज्य निवडणूक आयोगाला केलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व 7 तारखेनंतर मतदानाची कोणतीही तारीख त्या ठिकाणी घेण्यात यावी व मुदतवाढ देण्यात यावी, अशी मी या ठिकाणी नम्र विनंती करतोय। अन्यथा आम्हाला योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल, असंही या निमित्ताने मी या ठिकाणी इशारा देतोय। धन्यवाद।